अखेर शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर. अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस साहेबांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे 100% फिक्स झालं. पण ही कर्जमाफी सगळ्या शेतकऱ्यांची होणार नाही. कारण की 5 कडक नियमात जे शेतकरी बसतील फक्त त्यांचीच कर्जमाफी होणार आणि जे शेतकरी या 5 नियमात बसणार नाही त्यांची कर्जमाफी अजिबात होणार नाही. कर्जमाफीची घोषणा होताच प्रत्येक शेतकऱ्याला प्रश्न पडलाय की माझं कर्ज माफ होणार का? पण लक्षात घ्या, प्रत्येकाचं कर्ज माफ होणार नाही. 5 असे नियम लावले आहेत, 5 नियमांची अशी चाळणी लावली आहेत की ज्यामुळे अपात्र शेतकऱ्यांना तर कर्ज मिळणारच नाही. पण जी लोक बँकेत जाऊन हे एक काम लवकरात लवकर करणार नाही ते शेतकरी पात्र जरी असले तरी अपात्र होणार आहेत. कारण की स्वतः मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी अर्जंट सूचना दिलेली आहे. पैशांचं वितरण करण्यात आले, पण जे शेतकरी हे 5 नियम पाळतील आणि एक काम लवकरात लवकर बँकेत जाऊन करतील त्यांचेच पैसे माफ होणार आहे. मग त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण या कर्जमाफीची सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देतोय. पहिली गोष्ट आज आपण पाहतोय की कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार नाही. कर्जमाफीची तारीख नेमकं काय आहे, म्हणजे कर्जमाफी कोणत्या तारखेआधीचं कर्ज माफ होणार आणि कोणत्या तारखेआधीचं कर्ज माफ होणार नाही, कोणते शेतकरी पात्र आहेत, उत्पन्नाची शेतीची नेमकं अट काय घातली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जी मुख्यमंत्र्यांनी सांगितली प्रत्येक शेतकऱ्याला की बँकेत जाऊन हे तुम्ही काम करा, ते काम नेमकं काय करायचं आहे की ज्यामुळे तुमची कर्जमाफी फिक्स होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार नाही, कोणत्या बँकेमध्ये कर्जमाफी होणार नाही, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे. पहा, हा व्हिडिओ जर पाहिला तर तुम्हाला बँकेत चक्रा मारण्याची गरज नाही आहे, ना कुठल्या ऑफिसमध्ये जाऊन अर्ज भरायची गरज आहे. हा एकच व्हिडिओ तुमच्या कर्जमाफीची 100% सगळी माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका, अन्यथा तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. पहा, कालचा अर्थसंकल्प हा आकड्यांचा खेळ नव्हता तर प्रत्येक शेतकऱ्याच्या आयुष्यातला मोठा वळणबिंदू ठरलाय. देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफीची घोषणा केली आणि सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली. शेतकरी म्हणतोय माझं कर्ज माफ होणार का? पण थांबा, तुम्ही जर असं समजत असाल की सरसगट सगळ्यांना 2 लाख मिळणार आहेत तर तुम्ही खूप मोठ्या धोक्यात आहात. कारण की 5 असे कडक नियम लावलेत की ज्यामुळे पात्र असूनही लाखो शेतकरी या यादीतून बाहेर फेकले जाणार. काल विधानसभेत जेव्हा अर्थसंकल्प सादर झाला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. एक एक घोषणा सुरू झाली, पण जेव्हा कर्जमाफीचा शब्द उच्चारला गेला तेव्हा सभागृहात शांतता पसरली. ही योजना म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक संजीवनी आहे असं सांगितलं गेलंय. पण तुम्हाला वाटतंय का की सगळ्या शेतकऱ्यांचे 7 बारे कोरे होणार? तर अजिबात नाही. शेतकरी मित्रांनो, कर्ज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर बँकेचं पुस्तक येतं, पण तुमचं कर्ज नेमकं कोणत्या गटात मोडतं हे सगळ्यात महत्त्वाचं समजून घेणं गरजेचं आहे. आपण बँकेतून शेतीसाठी पैसे घेतो, कधी विहिरीसाठी, कधी ट्रॅक्टरसाठी, कधी पिकासाठी, तर कधी घर बांधण्यासाठी. पण सरकारने या कर्जाचा एक फिल्टर लावला आहे. पहिल्या नियमांतर्गत जर तुमचं कर्ज या विशेष व्याख्येत बसत नसेल तर बँक तुम्हाला दारात उभं करणार नाही. बँकेत गेल्यावर मॅनेजर तुम्हाला विचारेल, भाऊ तुमचं कर्ज पीक कर्ज आहे की टर्म लोन आहे? आता इथेच खरी गोम आहे. जर तुम्ही विहिरीसाठी, पाईपलाईनसाठी, गोट्यासाठी, घरासाठी असं जर कर्ज तुम्ही घेतलं असेल तर तुम्हाला लाभ मिळणार की नाही हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आता हा झाला पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा की कोणत्या कोणत्या जिल्ह्यात कर्जमाफी होणार, कोणते जिल्हे कर्जमाफीहून वगळले गेले, बँका कोणत्या लागू आहेत, कोणत्या बँकेत कर्जमाफी होणार नाही. पुढच्या मुद्द्याला आपण सुरुवात करतोय. पण अनेकांना वाटतंय की योजना फक्त काही ठराविक जिल्ह्यांसाठी आहे. पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भ असो किंवा मराठवाडा, प्रत्येक ठिकाणचा शेतकरी आज बँकेच्या वाऱ्या करतोय. पण मुख्यमंत्र्यांनी भाषणात एका विशिष्ट समितीचा उल्लेख केला. या समितीने असे काही निकष लावलेत की काही जिल्ह्यात 70% शेतकरी यातून बाद होऊ शकतात. पण ही माफी मिळण्यासाठी तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातून आहात यापेक्षा तुमची बँक कोणती आहे हे महत्त्वाचं आहे. पहा, तुमची बँक जिल्हा मध्यवर्ती बँक आहे की राष्ट्रीयकृत बँक आहे, याच फरकामुळे तुमची कर्जमाफी रद्द होऊ शकते. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण बोलतोय की 90% शेतकरी ज्याच्यामुळे अपात्र होऊ शकतात. आता पहा, याला आपण तारखेचा सापळा म्हणूया. तारखेचा सापळा खूप महत्त्वाचा आहे, ही तारीख खूप महत्त्वाची आहे. या तारखेच्या आसपासच सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी ठरणार आहे. अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री जेव्हा बोलत होते त्यावेळेस त्यांनी वारंवार एक तारीख उच्चारली
आता ती तारीख होती 30 सप्टेंबर 2025. या तारखेचा आणि कर्जमाफीचा काय संबंध हे बऱ्याच शेतकऱ्यांना समजलं नाही, पण ही तारीख म्हणजे तुमच्या नशिबाची रेखा आहे. या तारखेभोवती कर्जमाफी घुमत आहे. मग या तारखेच्या कर्जमाफीचा काय संबंध, तुमची कर्जमाफी होणार की राहणार ही ती तारीखच ठरवणार. आता वळूया त्या सगळ्यात मोठ्या मुद्द्याकडे, ज्याला शेतकऱ्यांसाठी सारखेचा सापळा म्हटलं गेलाय. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं 30 सप्टेंबर 2025च्या जी तारीख आहे, या तारखेच्या एक दिवस सुद्धा इकडे तिकडे झालं तर तुमची कर्जमाफी होणार नाही. मग नियम काय सांगतोय? 30 सप्टेंबर 2025 रोजी तुमचं कर्ज हे थकीत असायला हवं. आता थकीत म्हणजे काय, तर तुम्ही कर्ज घेतल्यावर 12 महिने पूर्ण झाले असूनही तुम्ही कर्ज भरलेलं नसावं. पण ज्यांनी 1 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज घेतले त्यांचं काय, तर त्यांच्यासाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. समजा तुम्ही दिवाळीला किंवा गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये कर्ज घेतलं आणि 30 सप्टेंबर 2025ला तुमचे 12 महिने पूर्ण होत नाही, याचा अर्थ तांत्रिकदृष्ट्या तुमचं कर्ज थकीत होत नाही. मग अशा शेतकऱ्यांना काय मिळणार, तर अशा शेतकऱ्यांसाठी सरकारनं 50,000 रुपयाचं अनुदान दिलं आहे. पण ते मिळवणं तितकंच अवघड आहे. आता हे झाले तांत्रिक मुद्दे, पण आता नियम महत्त्वाचा. तुम्ही या मुद्द्यात जरी बसलात तरी नियम तुम्ही पाहणं फार गरजेचं आहे. आता 5 नियम आहेत. पहिला नियम आहे, कुटुंबातला कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावी. तुमच्या कुटुंबात कुणीही आयकर इन्कम टॅक्स भरणारा नसावा. माजी मंत्री, आमदार, जिल्हा परिषद सदस्य यातून जे निवडलेले आहेत तर ते असे निवडणूक झालेले नसावे. चौथा नियम, जो सामान्य शेतकऱ्याला सुद्धा नडणार, तो म्हणजे उत्पन्नाचा नियम. जर तुमचं शेती व्यतिरिक्त इतर काही मोठं उत्पन्न असेल तर ते बँकेच्या रेकॉर्डवर असेल तर तुमचं नाव पात्र यादीतून कट होऊ शकतं. आणि 5वा नियम तुमच्या थेट सातबाऱ्याशी संदर्भात आहे. ज्या शेतकऱ्याने रक्ताचं पाणी करून बँकेचे हप्ते वेळेवर भरलेत त्यांच्यासाठी फक्त 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान आहे. अशा प्रकारची माहिती इथे देण्यात आली. आता हा व्हिडिओ अशा वळणावर आला आहे जिथे तुमचं खरं काम सुरू होतं आहे. तुम्ही पात्र आहात जर तुमचं कर्ज 30 सप्टेंबरच्या आधीच आहे. आता तुमचे 2 लाख रुपये माफ होऊ शकतात. पण लक्षात घ्या, सरकारने एक अट इथे सांगितली, एक काम शेतकऱ्यांना करायला सांगितलं. ते काम म्हणजे तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक असणं. होय, आधार CD म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक असणं हे त्या ठिकाणी खूप गरजेचं आहे. तुमचं बँक खातं NPCI मॅपरला लिंक नसेल तर सरकारच्या तिजोरीतून निघालेले पैसे तुमच्या पोचण्याऐवजी परत जातील. दुसरी गोष्ट म्हणजे तारीख. पासबुकवरती नेमकं तारीख कोणती आहे ती पाहून घ्या. पहा, 30 सप्टेंबरच्या आधीपर्यंत तुमचं बँक जे आहे ते थकीत कर्ज असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला पात्र तुम्ही ठरणार आहात. पहा, आता ही प्रक्रिया नेमकं कधी सुरू होणार. मुख्यमंत्र्यांनी 2026-27च्या अर्थसंकल्पाचा उल्लेख याच्यात केला आहे. याचा अर्थ अंमलबजावणीला वेळ लागणार आहे. पण ही तारीख येईपर्यंत जर तुम्ही व्याजाचे पैसे भरले नाहीत तर तुमचं कर्ज 2 लाखाच्या वर जाईल. मग काय होणार, नियम सांगतो की फक्त 2 लाखापर्यंत कर्जमाफी मिळेल. वरचे पैसे तुम्हाला भरावे लागतील. जर तुम्ही ते भरले नाही तर पूर्ण 2 लाखाचा देखील तुमचा धोक्यात येऊ शकतो. आता सगळ्यात मोठा इशारा, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप KYC केलेलं नाही आहे किंवा ज्यांनी फार्मर ID कार्ड काढलेलं नाही आहे अशा लोकांना देखील खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर अशा प्रकारच्या कर्जमाफीच्या योजनेतून तुम्हाला बाद व्हावं लागू शकतं. आता तुमचं नाव यादीत जाणार आहे का, तुमच्या बँकेचं नाव त्या कर्जमाफीच्या लिस्टमध्ये आहे का, तुम्ही सगळ्या अटीत बसता का, हे सगळं तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. जितक्या जास्त कमेंट येतील तितक्या आपण त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.